आता लेकी बाई हो, आज का आपल्याला शेबूत तांदळाच्या पापड्या करायच्या घरची घरीच. आणि त्याला काय टाकायचं, फक्त गोड टाकायचं, खाली तेल टाकायचं आणि मग आपण आधान टाकायचं. आधान टाकल्यानंतर खळखळ आधान आलं का मग शेबूत तांदूळ त्याच्यात सोडायचे ना, असे पळीनं हाटू 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 घ्यायचे. एक जीव मिळायचा. एक जीव मिळाल्याच्या नंतर असं हाताने परत आपण कच्चा आहे का कसं बघायचा आणि नसला कच्चा तर उतरून घ्यायचा आणि पळीनं असा सावरायचा. आपल्याला का प्युअर आपल्याला शेबूत तांदळाच्या पापड्या करायच्या. कशा करायच्या याच्यामध्ये तुम्हाला फक्त सांगते मी. कन्ना वडापायची उपास अशा करायच्या. आणि तुम्हाला जर एरी जर खायच्या असल्या तळू तर तुम्ही काही घाला, जिरे घाला, ओवा घाला, कोथिंबीर घाला. पण आपल्या ह्या पापड्याला फक्त मीठ आणि मिरची, लसूण सुद्धा घालायचं नाही. तेलाची धार टाकायची, नाजण टाकायचं. नाजण आलं का हटवून घ्यायचं. अर्धा किलो शेबूत तांदूळ आहेत, त्याला किती पाणी घालायचं हे तुम्हाला मी सांगते. पाणी ठुताना 2 तांबे ठेवा, त्याच्यातलं थोडंसं काढून ठेवा. लईच घट झालं तर परत वरून गरम पाणी सोडा. आता तुम्हाला सगळं सांगितलंय, पण काय घालायचं ते तुम्हाला सांगेल मी घालताना. पातेलं त्याच्यावर ठेवून घेऊ. आता 2 वगळी तेल सोडायचं. चौकून असं बघुल्याला लावून घ्यायचं. आता तेल सोडाय 2 तांबे पाणी टाकी ते आधान. लक्ष लेकी बाई याला काय काय घालायचं तुम्हाला दाखवते. फक्त मीठ आणि मिरचीच घालतं, बाकी काही घालतं तर उपास मोडून जाईल. मग त्याचा काही उपयोग व्हायचा नाही एवढा राबल्याला. डोबड हाणायची आणि आधनं टाकायची. आधानं आलेला असलं का खळा खळा त्याच्यात सोडून द्यायची आणि लगेच हाटायला सुरुवात करायची. आता हे पाट्यावर टाकलं, एवढं आबडदोबड हाणते मी आणि त्याच्यात टाकून देते. घासरा म्हणते त्याला, घासरा. हे बाई घासरा, असा घासरा द्यायचा. त्याला जिरे नाही, लसूण नाही, कोथिंबीर नाही, काही नाही घालायचं. ओवा नाही घालायचा तर तुमचे उपास, नाही तर मग मोडून जातात उपास. आता हे शेबूत तांदूळ भिजलेले येतं. आता याच्यात मी काढून घेते ताटात. थोडंसं आधान काढून घेते. जास्त जर झालं तर मग पातळ होतं. मग आपलं त्याच्यामुळे आपण थोडं आधान काढून घेत जायचं. वाटलेलं मीठ आणि मिरची ही आधनं सोडून देऊ. आता हळूहळू घेऊ हे असं. आता लई भारी उकळी आलेली आहे. आता शेबूत तांदूळ आपण त्याच्यात सोडून देऊ. आता लेकी बाई अर्धा तास शिजून देते. मग असं बघायचं शिजलंय का कसं. पळीत घेऊन शीन हाताने दाबून बघायचं तांदूळ शिजलेत का. कच्चे जर असले तर शिजून द्यायचे आणि हाताने मग असं बघायचं जाऊन पाण्याचा हात लावून, गार पाण्याचा. जर नाही चिकटलं तर शिजलं म्हणायचं आणि लगेच थापटायला सुरुवात करायची. अशी असं शिजू शिजू घ्यायचं. हे पॉलिस्टरचा कागद आहे. आता हे पाण्यातून धुवून धावून काढाय. आता ते असं साफसफाई केली त्याची. आता तेल लावून घेते तर शेबूत तांदूळ शिजतात. आता ह्या बघा असं तेल टाकायचं आणि ह्या बघा असं हातानं लावायचं. असं चौखून लावून घ्यायचं हातानं, म्हणजे कसं खाली चिकटत नाही. म्हणजे सोप्या जात्यात निघायला. नाही तर मग चिकटून बसलो मग काय उपयोग होतो, सारे तुकडेच होते. तर करताना जसं व्यवस्थित करा. आजीचं बघून केलं. आता हे बघा कसं तेल लावले न्या लेकी बाई. आता हे मस्तपैकी शिजलेत. असं काही त्याच्यात शेबूत तांदूळ राहून नाही द्यायचे. असं हाटू 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 सगळं फोडून घ्यायचे. आता किती जोरदार बघा कसा शिजलाय. असं शिजी जातात तुम्ही बी. आज इकडे लक्ष देत जा. असं शिजिलंय तसं शिजिलंय. मग तुम्ही पण तसंच करून हाटी जात जा. आता बघा कसं मी हाटलंय तसं हाटी जात जा तुम्ही.
आता मस्तपैकी शिजलंय. आता उतरून घेऊ आणि पापड्या थापायला सुरुवात करू. बघा किती भारी शिजलंय. असं शिजत जाता तुम्ही बी. आता ह्या बाकाली की बाई मी कशा करते पापड्या. पद्धतीने करायच्या छोट्या छोट्या, लई मोठ्याल्या नाही लई बारीक नाही. आता पटापटा असं बुरकून घेते मी. सरा 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 दोन ऊन येतं वरच. गार झाल्यावर मग नाही जमायच्या. बघाली की बाई 5 मिनटं नाही लागले ह्या पापड्याला. इतक्या जरा जरा केले बी घातले बी. आता धुवून धावून काढते भांडे कुंडे खरकाटे मरकाटे त्याचे. 4-5 वाजता की बाई कशा पापड्या काढायच्या ती तुम्हाला मी दाखवून देते. तर ऊन चांगलं पडे तोपर्यंत चांगल्या वाळत्या आणि वाळल्या तरच चांगल्या जोरदार व्हायच्या. नाही तर मग तुकडे तुकडे होते. तर शिजलं बी लय भारी आणि लय भारी आल्या आपल्या पापड्या. आता 4-5 तास झाले तर आपण वाळू घातलेल्या. पण आता मी काढून घेते तुम्हाला कशा काढायच्या ते दाखवते. आता बघा कशा वाळल्या. आता आपण काढून घेऊ. आता अशी सुकल्याच किती नंबरी. अशा चिकटल्या नाहीत खाली काय नाही. आता ह्या का अशाच जायच्या खाली बासना परातीमध्ये. आणि मग आता परत सुकायलाच घालायच्या आणखीन. पण मोड्या तोड्या नाहीत काय नाही. किती मस्तपैकी झाल्यात आपल्या पापड्या. अशा तुम्ही पण करी जा. हाय का मोडी काही एक सुद्धा. किती जोरदार पापड्या झाल्यात. किती छान वणी झाल्यात. अशा तुम्ही पण करी जा. सोपं आहे लय अवघड नाही. लेकी बाई पापड्या तर लय भारी झाल्या. लय मोठ्या केलत्या म्या. पण माझे नातंड लेकी त्या सगळे गोळा झाले. त्यांनी कच्च्या खाल्ल्या भाजून खाल्ल्या काही तळून खाल्ल्या. आता एवढ्याच राहिल्या तुम्हाला दाखाय पुरत्या. मग आता दाखायला सुद्धा तुम्हाला ठेवल्या घेतलं म्हणजे लय भारी झाल्यात. जाऊ दे म्हणले उपास पुपास तू आम्हाला खायच्यात खाऊ दे. भारी झाल्या म्हणून राहिल्या नाही त्या. लय मस्तपैकी पापड्या झालत्या. आणि एकदम या उपासा करताच बनविल्या होत्या त्या. तुम्ही पण बना. माझ्या घरातल्या वणीच असंच होईल तुमच्या. लई चवीला चांगल्या लागत. आता नाही नाही म्हणले आजी आम्हाला खायच्याच पापड्या. म्हणलं खा बाबा. मग आता काय करता तुम्ही घरात करता का पापड्या. तुमच्या नातंड कच्च्याच बाजावरून घेऊन पळते. आणि म्हणताना आता काय करा बाई आजी म्हणत होती तसंच झालं बा. मग आता त्याला इलाज नाही खाऊ पडते. मग अशाच बनी जा आणि खात जा ना राव पारच्या उपासात. आपल्याला 11पासून त्याच्यापासून काही लय भारी आल्या का पापड्या आपल्या.